थोडक्यात माझी ओळख करून देते आणि थोडक्यात प्रवास सांगते. माझं नाव दीपा चांगदेव जेधे. मी बीड जिल्ह्यातली आहे आणि 2018 पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. तर 18-19चा पहिला अटेम्प्ट होता, तर तेव्हा माझी प्रिलिम्स निघाली नव्हती. त्याच्यानंतर 20-21 मध्ये असं झालं की MPSC प्लस UPSC मी दोन्ही टार्गेट केलं होतं आणि दोन्हीच्या प्रिलिम्स निघत होत्या आणि मी मेन्सला अपियर होत होते. तर एकदम थोडंसं बर्डन टाईप झालेलं की माझे एफर्ट्स तर होते पण ते थोडेसे डिवायडेड झाले होते. तर त्याच्यामुळे दोन्ही वर्षी मेन्समध्ये मी क्वालिफाय झाली नाही. मग त्याच्यानंतर थोडंसं मी हे केलं की कुठेतरी आपल्याला काहीतरी डिसिजन आता घ्यावं लागेल, कारण एफर्ट्स तर आहेत पण ते डिवायडेड आहेत, मग कुठलाच रिझल्ट येत नाहीये. तर त्याच्यामुळे मग मी 2022 साली MPSC फोकस करायचं ठरवलं आणि 2022 मध्ये माझी उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली. थँक्यू. तर सगळ्यात आधी मी हे सांगेल की आपण जे स्वप्न बघतो आणि ते स्वप्न जगणे ह्या दोन्हीमधलं जर अंतर असेल तर ते हे की तुम्ही भरून कसं काढू शकता त्या दोन्हीमधलं अंतर. तर ह्यामध्ये फक्त तुम्ही आणि तुमचे एफर्ट्स आहेत आणि ते पण योग्य दिशेने केलेले एफर्ट्स, एवढंच आहे. ते अंतर तुम्हाला भरून काढायचंय आणि कधीतरी बघितलेलं स्वप्न तुम्हाला ते जगायचंय. आता सगळ्यात पहिला पॉईंट, तुम्ही सगळे फ्रेशर असणार आहे, पहिला अटेम्प्ट आहे. तर जनरली काय होतं ना, खूप डाऊट्स असतात मनामध्ये. तर ते डाऊट्स ठेवू नका, एकदम फ्रेशली तुम्ही स्वतःला झोकून द्या त्याच्यामध्ये. की डाऊट्स कसे असतात की माझा पहिला अटेम्प्ट आहे, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे किंवा मला एक 4-5 अटेम्प्ट दिलेल्या व्यक्तीशी कम्पीट करायचंय, मग मी कसं करू शकेल, असा कुठलाच डाऊट मला ठेवू नका. स्वतःची मानसिक तयारी सगळ्यात आधी करा, कारण तुमची मानसिकता जितकी स्ट्रॉंग असणार आहे ना तितकं तुम्ही स्पर्धेत टिकणार आहेत. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही एक्झाम देताय, एक्झाम आपण देतोय पण ती स्पर्धा आहे आणि स्पर्धेचा एक रूल असा असतो की थांबला तो संपला. तुम्ही थांबले की 150 जण तुमच्या पुढे जाणार आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. ठीक आहे, तुम्हाला बॅक फूडला यावं लागत असेल, कुठेतरी प्रिलिम्स निघत नसेल किंवा मेन्समधून बाहेर यावं लागत, पण त्यातमध्ये पण कन्सिस्टन्सी ठेवा. तो वेळ तुम्ही सेल्फ अनालिसिससाठी घालू शकता, त्यावेळेत तुम्ही अजून बूस्ट करू शकता किंवा स्वतःला टिकून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण सरांनी प्रिलिम्स बद्दल सांगितले, मी थोडं मेन्स बद्दल सांगते. 2 UPSC मेन्सचा अनुभव आहे. तर थोडंसं मेन्स, तुमचे मेन्सचे क्लासेस झाले सध्या चालू आहेत. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला एक सिलेबसची आयडिया आली असेल किंवा आन्सर रायटिंग सुरू असेल. तर ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह एक सर एक्झामचा पॅटर्न समजून घ्या. डिस्क्रिप्टिव्ह, तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा, म्हणजे त्यात जे काही विचारलंय ते लिहायचे. म्हणजे तुम्ही जे प्रिलिम्सला एक्झाम देणारे ऑब्जेक्टिव्ह त्यात आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप फरक आहे. तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुम्ही जेव्हा ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला काय एक कन्फर्मेशन किंवा ॲक्युरसी, की तुम्हाला जर एक पेज डेटा आहे की ह्यातमध्ये ही घटना ह्यावेळी घडली किंवा ही कॉन्सेप्ट अशीच आहे किंवा हा डेटा पर्टिक्युलर टाईपचा आहे, हे कन्फर्मेशन पाहिजे तुम्हाला. जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करता तेव्हा तुम्हाला काय पाहिजे, अंडरस्टँडिंग पाहिजे. तुम्ही एखादा इश्यूवर समजा तुम्हाला क्वेश्चन आला तर त्याची 360 डिग्री तुम्हाला माहिती पाहिजे, तेव्हा तुम्ही त्या विषयावर बोलू शकता किंवा त्या विषयावर एक उत्तर लिहू शकता. तर हा फरक आहे, तो फरक समजून घ्या. आता सगळ्यात पहिली गोष्ट येते की सिलेबस. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एका एक्झामची तयारी करायची, त्या एक्झाममध्ये काय विचारणार आहेत किंवा क्वेश्चन कशावर तयार होणार हे तुम्हाला कशातून कळतं, सिलेबसमधून. तर सिलेबस कंटिन्यू स्वतःसोबत कॅरी करा, वाचत राहा. आणि प्रत्येक विषयाचा आता आपण बघतो की GS 1, 2, 3, 4 तर 1, 2, 3 टॉपिक क्लब केलेले असतात. तर ते तुम्ही थोडंसं बायफर्केशन करून, त्यानंतर तुम्ही बायफर्केशन असं पण करू शकता, थेरी सब्जेक्ट्स, फॅक्च्युअल सब्जेक्ट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर एसे इथिक्स तुमचा ऑप्शनल येणार आहे त्याच्यामध्ये. तर असं बायफर्केशन करा, व्यवस्थित सिलेबस समजून घ्या. तुमची कमांड कोणत्या टॉपिकवर आहे. काही जणांना फॅक्च्युअल खूप सोपं जातं, काही जणांना थेरी खूप सोपी जाते, काही जणांचं मग ते तुमचं एज्युकेशनवर पण डिपेंड असतं. कोणाचं टेक्निकल बॅकग्राऊंड असेल किंवा कोणाचं सोशल, समजा तुम्ही BA MA वगैरे केलं असेल, तुम्हाला ते सब्जेक्ट सोपे जाणार आहेत. तर जिथे तुम्हाला कमांड आहे तिथे तुम्ही कमी नाही पडले पाहिजे, तिथे तुम्हाला एज घ्यायची.
आणि जिथे समजा तुमचा थोडासा वीक पॉइंट आहे तिथे तुम्हाला ॲव्हरेज आणायचंच आहे, म्हणजे तेवढे एफर्ट तुम्हाला द्यावे लागणार आहेत. सगळ्यात पहिले सिलेबस समजून घ्या व्यवस्थित आणि सिलेबसवरच अभ्यास करा. काही पण रॅन्डम तुम्ही समजा कोणीतरी वाचते म्हणून मी पण वाचून काढते कारण तो पुढे जाईल मी मागे राहील असं करू नका. स्वतःचा एक सिलेबस, एक बुक लिस्ट स्वतःची ठरवा आणि त्यानुसार अभ्यास करा. जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करता ना तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आहे की आन्सर रायटिंग. तर आन्सर रायटिंगला पहिला हे असतं की जेव्हा तुम्ही रीडिंग करता, तुमचे क्लासेस होता, तुम्ही एखादा सब्जेक्ट वाचता तेव्हा तुमची अंडरस्टँडिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. का तुम्हाला समजलंच नाही तर तुम्ही लिहू नाही शकणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही तो पॅटर्न लक्षात घ्या की तुम्हाला एका विषयावर 250 शब्द लिहायचे किंवा 150 वर्ड्समध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आणि ते पण जे विचारले तेच लिहायचे. तर त्या दिशेने तुमचं वाचनामध्येच तो फ्लो आला पाहिजे. तुम्ही वाचताय तुम्हाला कुठेतरी हे लिहायचंय, हा पॉईंट मी कुठे बसवू शकते, कशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये मी हे फिट करू शकते किंवा इंटरलिंकेज तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने अभ्यासातच हा फ्लो मेंटेन ठेवा. दुसरी गोष्ट की प्रॅक्टिस, कारण तुम्हाला तिथे एक तर तुम्हाला वर्ड लिमिट मेंटेन करायची, त्यात तुम्हाला कॉम्पॅक्ट आन्सर तयार करायचं आणि त्यात कारण कसं होतं ना टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि ते टाईम मॅनेजमेंट प्रॅक्टिसनेच येतं. जितकं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तितकं तुमच्या आन्सरमध्ये फ्लो येणार आहे. तुमची ती थिंकिंग जी असते, एक माइंड प्रिपरेशन होणार आहे की क्वेश्चन समोर आला तर कुठलं कशा पद्धतीने त्याला विचार करायचा आपण. तर टाईम मॅनेजमेंट आत्तापासूनच करा. एका विषयाला एक तुम्ही आन्सर लिहायला घेताय तर स्वतःला टाईम ठरवून द्या की सुरुवातीला 15-20 मिनिट लागतात आपल्याला. तर ह्या मग तो कसा कमी करत आणायचा किंवा कुठे कुठे आपण कमी पडतोय. तुमचं काही जणांना कसं होतं इंट्रोडक्शन जमत नाही किंवा कन्क्लुजन किंवा बॉडी पार्ट्स, तर ते तुम्ही प्रत्येकाचं वेगळं असू शकतं, त्यानुसार तुम्ही ते अनालाइज करा. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही पेपर समोर येतो ते क्वेश्चन समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि जेव्हा ते चेक करणारे असणार आहेत तर ते तीच गोष्ट बघणार आहे की तुम्हाला किती प्रमाणात समजलं. ठीक आहे, आणि हे कुठून दिसणार आहे तुमच्या उत्तरांमधून, आन्सरमधून ते रिफ्लेक्ट होणार आहे. कारण तुमचा आन्सर जर तुम्ही एखादा टॉपिक दिलाय काही म्हणजे त्यात दुसरे जर पॉईंट्स असतील तर त्याचा मिनिंग काय होतं की तुम्हाला क्वेश्चन कळलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही ते बाकी पॉईंट्स त्याच्यामध्ये ऍड केले. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही क्वेश्चन समजून घ्या आणि जे विचारलंय तेच लिहायचे. आपल्याला जनरली प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला एक टॉपिकचं भरपूर सारं नॉलेज असतं मग आपण ते लिहित बसतो. तर असं नाही करायचंय, तुम्हाला जे विचारलंय तेच आपल्याला लिहायचंय तिथे. आता प्रश्न कसा असतो ना, तुम्हाला एक क्वेश्चन दिला तर तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगितला तर तिथे तुम्ही एक्सप्लेनच करायचंय. समजा अजून एक क्वेश्चन दिलाय, तुम्हाला तो सबस्टॅन्शिएट करायला सांगितलंय तर तिथे तुम्हाला काय करायचंय की मग तिथे तुम्हाला एक्सप्लेन नाही करायचंय, तुम्हाला एक काहीतरी फॅक्ट्स दिली तुम्हाला ती प्रूफ करायची. ठीक आहे, सबस्टॅन्शिएट करायचं म्हणजे तुम्हाला एक डेटाचा आधार घ्यावा लागणार आहे, तिथे तुम्हाला ते प्रूफ करायचे. तर दोन्हीमध्ये खूप फरक आहे. तर तो फरक समजून घेणे आणि ही गोष्ट तुम्ही प्रिपरेशन स्टेजमध्येच केली पाहिजे की क्वेश्चनची नेमकी डिमांड काय आहे ती समजून घेणे, त्यानुसार तेच उत्तर लिहिणे. तर ही खूप म्हणजे जे आधी ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण सिली मिस्टेक म्हणायचो तर त्या पद्धतीचे ह्या मिस्टेक पण असतात डिस्क्रिप्टिव्हमध्ये, तर त्या तुम्ही लक्षात घ्या. आणि जेव्हा UPSC आम्ही द्यायचो किंवा सध्या पण कॉमन मिस्टेक ही होते की जेव्हा एकदम सुरुवातीला मेन्सची तयारी करता, ठीक आहे, तुम्ही मेन्सच्या दृष्टीने तुम्ही सिलेबस कव्हर करता, प्रॉब्लेम हा होतो की मग घाईघाईमध्ये आपण काय करतो, प्रिलिम्सला थोडं निग्लेक्ट करतो किंवा मग शेवटच्या 1-2 महिन्यात मी प्रिलिम्सची तयारी करेल. पण जनरली असं UPSCमध्ये बघायला मिळतं की तुम्ही मग प्रिलिम्स निघत नाही. खूप साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही मेन्सच्या तुमच्या नोट्स तयार असता किंवा तुमची पूर्ण तयारी झालेली असते, तुमची प्रिलिम्सच निघत नाही, असा प्रॉब्लेम होतो. तर हा प्रॉब्लेम आपल्या बाबतीत नाही झाला पाहिजे, याची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट की प्रिलिम्सला तुम्ही एक 3-4 महिने देऊ शकता, डिपेंड आहे तुमचा किती सिलेबस कव्हर झालाय ते. आणि जेव्हा तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करता तेव्हा तुमचा अप्रोच आहे पूर्ण डिफरंट पाहिजे. जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्हसाठी वाचता आणि तुम्ही प्रिलिम्ससाठी वाचताय तर तो अप्रोच एक लक्षात ठेवा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची मानसिक तयारी. एक पॉसिबिलिटी असते, तुम्ही 90% पासच होणार आहे आपण, 10% कुठेतरी धरून चला की आपण फेल पण होऊ शकतो. आपण कुठे होऊ शकतो ते एरियाज तुम्ही आयडेंटिफाय करा आणि आधीच त्याची तयारी करून ठेवा. कारण कसं होतं ना की एक कॉन्फिडन्स असतो, त्याच्यात थोडंसं वरती गेलो की आपण ओव्हर कॉन्फिडंट बनतो. ठीक आहे, तर कुठेतरी मग ते खूप निगेटिव्हिटी बिल्ड होते. किंवा आम्ही आमचे मित्रमैत्रिणी बघतोय की मग ते कसं अटेम्प्ट नंतर अटेम्प्ट आणि मग ते कसं एक बिल्ड होत जाते निगेटिव्हिटी. तर असं ठेवू नका. तुम्ही फ्रेशर आहे, फ्रेशमध्ये खूप एफर्ट्स पुटअप करा. कारण हे पहिले जे 2 अटेम्प्ट असणार आहे तुमचे, ते खूप क्रुशियल आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही निघू शकता किंवा स्वतःला म्हणजे प्रूव्ह करू शकता. आणि फ्रेशमध्ये काहीच निगेटिव्हिटी नसते. तुम्ही जितकं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणार आहे तितकं ठेवा. आणि ऑल द बेस्ट. तुमचे काही डाऊट्स आहे ते विचारू शकता. ॲव्हरेज तुम्ही 8-9 तास करा. त्यात तुम्ही डिवाइड करा तुम्ही आन्सर रायटिंगला किती वेळ देणार आहे. आत्ता समजा तुमची ॲड आली, प्रिलिम्सचा पण तुम्ही सुरू करणार आता थोडं, तर ते डिवाइड करा आणि तुम्ही मॅक्झिमम जितका देऊ शकता स्वतःची मानसिकता सांभाळून किंवा सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्ही जितका जास्त वेळ देऊ शकता तितका द्या. हे बघा, एथिक्सचा पेपर आहे ना, तो पूर्ण पर्सनल पेपर आहे. तिथे तुमचे ओपिनियन्स पाहिजे. त्याच्यामुळे बुकिश आन्सर नका लिहू आणि स्वतःचे पर्स्पेक्टिव्ह तयार करा की त्यात डेफिनेशन असता किंवा मग एखाद्या ग्रेट व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं, मग तुम्हाला ते तुमच्या शब्दामध्ये इंटरप्रिट करायचे. तर ते कसं होणार आहे, अंडरस्टँडिंगने होणार आहे. तुम्ही समजून घ्या एखादी गोष्ट. समजा तुम्हाला एक क्वेश्चन आलाय, समजा गांधीजींनी म्हटलं होतं की वी हॅव एव्हरीथिंग फॉर मॅन्स नीड बट नॉट फॉर ग्रीड. तुम्हाला समजा हा इथिक्समध्ये क्वेश्चन आलाय, तुम्ही इथे काय काय लिहू शकता. तुम्ही जे आज जसं ठरतंय ते आज आपण बघतोय, मग इथे तुम्ही कन्झ्युमरिझमचा रेफरन्स देऊ शकता. कसं एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस डिप्लीट होत आहेत, किती रेटने डिप्लीट होत आहेत. आज आपण कुठले कुठले प्रॉब्लेम फेस करतोय, ग्लोबल वॉर्मिंग असेल, असे चॅलेंजेस आपल्या समोर आहे. मग ती गोष्ट आज किती लागू होते, आज त्या व्यक्तीने तेव्हा ते हे प्रेडिक्ट केलं होतं. तर तसे रेफरन्स तुम्ही देऊ शकता. आणि इथिक्स हा पूर्ण पर्सनल आहे, तुम्हाला तुमचाच पर्स्पेक्टिव्ह मांडायचा आहे. त्याशिवाय मग ते डिफरंट आन्सर होणार नाही. मी ते सांगते, रेफरन्स तुम्ही इंट्रोडक्शनसाठी बुक्स वापरू शकता. तुम्हाला एखाद्या कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायची किंवा केस स्टडीज कशा पद्धतीच्या असतात ते अंडरस्टँड करायचे, त्यासाठी तुम्ही बुक्स वापरा, समजून घ्या. पण ॲक्च्युअल पेपरमध्ये इथिक्स इज व्हॉट यू फॉलो, व्हॉट आर युअर थॉट्स, अल्टिमेटली हेच आहे. त्याच्यामुळे ती अंडरस्टँडिंग डेव्हलप करा. स्वतःला त्या जागी, तुम्हाला एखादी केस स्टडी आली तर स्वतःला त्या जागी ठेवा. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार हेच सगळं लिहायचं. एसेसाठी जनरली काय होतं ना, एक फिलॉसॉफिकल असतो, एक असतो आपला GS बेस्ड. तर फिलॉसॉफिकलमध्ये एवढं काही करण्यासारखं नाही, तुम्हाला तुमचे पर्स्पेक्टिव्ह मांडायचे तिथे. GS बेस्ड असो जे तुम्ही तयारी करू शकता. जनरली तयारी ही आपली GS मध्ये होऊन जाते जेव्हा तुम्ही पूर्ण सिलेबसची तयारी करता. ऑप्शनलवर डिपेंड आहे. तुमचे जर GS रिलेटेड ऑप्शनल असतील तर एसेची पण तयारी होऊन जाते. तुम्ही एक्स्ट्रा एसेसाठी काय करू शकता, तर तुम्ही कोर्स प्रिपेअर करू शकता. जे कॉमन एसे टॉपिक आहे त्याच्याशी रिलेटेड काही ग्रेट व्यक्ती असतील त्यांचे रेफरन्स तुम्ही देऊ शकता. आणि प्लस करंट अफेअर्सचे रेफरन्स तुम्ही देऊ शकता. सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काय चाललंय, इकॉनॉमिक्समध्ये काय चाललंय, बिझनेसमध्ये काय चाललंय, एन्व्हायरमेंटमध्ये काय चाललंय, किंवा लीडवर कुठल्या व्यक्ती आहेत, तर ते तुम्ही गॅदर करा. आणि एसेचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्ट्रक्चर, तुम्ही कशा पद्धतीने इंट्रोड्यूस करता, कसा फ्लो मेंटेन ठेवता. जर एखादा व्यक्ती तुमचा आन्सर वाचतोय त्याला तो फ्लो दिसला पाहिजे. म्हणजे एक तर तुम्ही एका ठिकाणी समजा काहीतरी निगेटिव्ह सांगत असेल एखाद्या विषयाबद्दल, लगेच तुम्ही पॉझिटिव्ह सांगता, लगेच निगेटिव्ह सांगता, ते चुकीचं आहे. तुम्ही एक फ्लो मेंटेन ठेवा
दॅट्स ऑल. ऑप्शनल तुम्ही चूज केले का? ठीक आहे. ऑप्शनलमध्ये ना 2 गोष्टी आहेत. एक तर तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड, आणि दुसरं आहे की तुमचा कम्फर्ट. समजा जसं मगाशी सांगितलं, एखाद्याचा होल्ड असतो थेरीवर, एखाद्याचा असतो फॅक्ट्सवर. त्याच्यावरून पण ठरवा. आणि सगळ्यात पहिले सिलेबस बघा. तुम्ही जे पण शॉर्टलिस्ट करताय त्याचा सिलेबस बघा आणि त्याच्यावरनं ठरवा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा, काही मॉडेल आन्सर शीट असतात ते पण बघा आणि त्याच्यावरून ठरवा. जर तुमचं ग्रॅज्युएशन एखाद्या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन आहे तर तो तुम्ही चूज करू शकता. आणि ते अल्टिमेटली हेच होतं की समजा तुम्ही GS रिलेटेड पॉल सायन्स असेल, सोशियोलॉजी असेल असं चूज केलं, ते ओव्हरलॅपिंग होतंय, तर तुम्हाला GS प्रिपरेशनसाठी पण इझी पडतं. आणि ऑप्शनलला एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपण GS पेपर बघतो त्याच्यामध्ये 2-3 सब्जेक्ट क्लब केलेले असतात. ऑप्शनलमध्ये तसं नाही आहे. ऑप्शनलमध्ये काय आहे ना, एकच सब्जेक्ट आहे त्याच्यात तुम्हाला 2 पेपर बनत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा त्या डेप्थ किती असेल. म्हणजे वरून वरून आपल्याला कसं वाटतं जिओग्राफी हा मला येतं, तर पण तसं नाही आहे. तुम्हाला 10%च येत असतं जेव्हा तुम्ही आपण प्रिलिमची तयारी करतो, पण 90% हा डीप पार्ट असतो. त्याच्यामुळे सिलेबस बघा, व्यवस्थित विचार करा, त्यानुसारच ठरवा. आता हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. रिझन कारण आहे ना, जेव्हा फायनल रिझल्ट येतो तिथे इंटरव्ह्यूचे मार्क्स प्लस तुमचे मेन्सचे मार्क्स हे दोन्ही पण असतं. त्याच्यामुळे तुम्ही नेमके कमी कुठे पडले, तुम्हाला असं होऊ शकतं की इंटरव्ह्यूमध्ये खूप चांगले मार्क्स आले पण तुम्ही मेन्समध्येच तुम्ही कमी पडले, असं पण असू शकतं. मेजर फेल्युअर डिलिव्हरी पार्ट, जसं की तुम्ही कसं डिलिव्हर करताय. तुम्ही ॲज अ पर्सन म्हणून जेव्हा ते प्रेझेंट होता तर वॉट यू प्रेझेंट ते मॅटर करतं खूप जास्त. आणि इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, तुम्ही एखादा तुम्हाला सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आले, तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे हे पण खूप जास्त मॅटर करतं. येस, हो हो हो. आणि तुम्ही इंटरव्ह्यूला डायरेक्टली बोर्डाला फेस करता. डायनॅमिक आहे इंटरव्ह्यू, खूप डायनॅमिक आहे. तुम्ही एक करू शकता की तुमच्याशी रिलेटेड जेवढे टॉपिक्स आहेत समजा, तेवढेची चांगली तयारी करायची. म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मला कुठेही घेऊन गेले तरी मला तिथे माझा पर्स्पेक्टिव्ह मांडता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की ते तुमचं ऑनेस्टी बघतात की एखाद्या सिच्युएशनवर तुम्हाला समजा तुम्हाला नाही जमत आहे तर नाही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. ते तुम्ही किती ऑनेस्टली बोलता, किंवा मग तुम्ही हे बोलता की तुम्ही जमत नाही तरी पण तुम्ही सांगायचा प्रयत्न करता की येस आय नो, तर तेच कुठेतरी थोडंसं ओव्हर हे वाटतं. आणि त्यांचं एक सिच्युएशनल पार्ट आहे समजा, जे आपण आधी काहीच प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण माझा जो MPSCचा इंटरव्ह्यू होता त्याच्यामध्ये सगळे एरियाज मी तयार केलेले. कारण माझं GST मध्ये जॉईनिंग झालेलं, जे आमची GST सिस्टीम आहे, ॲक्ट्स आहे, सगळं तयारी केली होती. एज्युकेशनल बॅकग्राऊंड, जे पण माझे ग्रॅज्युएशन होतं, सगळं तयारी केली होती. इंटरव्ह्यूमध्ये काहीच विचारण्यात आलं नव्हतं. इंटरव्ह्यूमध्ये रॅन्डम क्वेश्चन विचारले होते, नथिंग बेस्ड ऑन माय बॅकग्राऊंड, माय एज्युकेशन, नथिंग. तर ही सिच्युएशन मग डिपेंड, तुमची सिच्युएशनल अवेअरनेस खूप महत्त्वाची इथे. ठीक आहे. तिथे तुम्हाला जर तुम्ही तयारी केली त्यातलं काहीच येत नाही, मग तुम्ही गोंधळून गेले, किंवा मग हे असं काय होतंय, किंवा मी जी तयारी केली ते मला विचारतच नाहीये, तिथे मग सिच्युएशनल अवेअरनेस, तुमचा कॉन्फिडंट हे मॅटर करतं. हे बघा, सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही एखादी गोष्ट अटेम्प्ट करताय ना, तुम्हाला एक बेसिक तयारी लागते. तुम्हाला आन्सर लिहायचे, तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे, तुमच्याकडे कंटेंट पाहिजे, हे मस्ट आहे. तुम्हाला जर पास व्हायची ना परीक्षा तर हे करावंच लागणार आहे. तुम्ही एक्स्ट्रा काहीच करत नाहीये. ज्याला आपण म्हणतो ना खूप स्ट्रगल करावं लागतंय मला, किंवा मी खूप स्ट्रगल करते, दिस इज नॉट अ स्ट्रगल. तुम्हाला ते करायचंय कारण तुम्हाला परीक्षा पास व्हायची ना. पास व्हायची तर करावंच लागणार, हे लक्षात घ्या. म्हणजे जे आपण मेंटली बिल्डअप करतो ना, मी 9 तास अभ्यास करते, मी एवढं करतो, मी तेवढं करतो, खूप स्ट्रगल चालू आहे, तर असं नाही. तुम्हाला त्या लेवलला जायचंय तर तुम्हाला एफर्ट्स पण त्या लेवलचे द्यायला लागणार आहे.